आज कार्यकारिणी बैठक होती. पूर्ण महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी इथे आलेले. काय बोलाल? दर महिन्याला आमची महाराष्ट्र स्टेटची एक समीक्षा बैठक होत असते. त्याप्रमाणे आज सुद्धा महाराष्ट्राची स्टेटची समीक्षा बैठक झालेली आहे. आणि दर महिन्याला ज्या ज्या पद्धतीने संघटन वाढत असतं किंवा संघटन वाढवण्यासाठी काय काय सूचना असतात, परमादरणीय बेंजींनी दिलेल्या सूचना असतात, त्या सूचना इथले जे प्रभारी असतात, केंद्रीय प्रभारी ज्यांना आपल्या महाराष्ट्रावर पडले रामजी गौतम साहेब, मग ते येऊन त्यांनी या पद्धतीने काय काय ज्या बेंजींच्या सूचना ज्या होत्या त्याचे पूर्ण महाराष्ट्राच्या स्टेटला सगळ्या पद्धतीने सूचना त्या पद्धतीने दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानुसार पूर्ण आपलं संघटन पुन्हा कसं वाढेल आणि कशा पद्धतीने आपण येणाऱ्या 2-3 वर्षानंतर विधानसभा लोकसभा त्या निवडणुकांमध्ये आपला परफॉर्मन्स गेले जवळपास आज 40-42 वर्ष झाली पक्षाला. आणि या 42 वर्षामध्ये पक्षाचा जो बेस आहे तो अजून जास्त वाढवता कसा येईल त्या संदर्भात सगळे एक स्ट्रॅटेजी वर्क अशा पद्धतीने डिस्कशन असतं. अशा पद्धतीने समीक्षा बैठक झाली आहे. मुंबईची तुम्ही अध्यक्ष झाला, तुमच्या कार्यकारिणीची पण काही बैठक झाली, त्याच्यामध्ये पण तुम्ही काही नवीन नावं पण घोषित केल्यात. काय आता कसं आहे, पूर्ण इलेक्शनच्या नंतर पुन्हा एक नवीन टीम बनवणं किंवा संघटन जास्त वाढेल कसं, सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये सहभाग कसा येईल आणि सर्व समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी कसं घेता येईल याचा एक प्रयत्न ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कमिटीमध्ये झाला त्याच पद्धतीने सगळ्यांना सूचना होत्या की तुम्ही मुंबईमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने एक संघटन चांगलं उभं करा आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी तुम्ही प्रतिनिधित्व द्या, जेणेकरून सर्व समाजांमध्ये एक मेसेज गेला पाहिजे की बहुजन समाज पक्ष हा केवळ बहुजन समाजाचाच नाही, हा पूर्ण भारतातल्या ज्या सगळे लोक जे लोक संविधानावर विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी या ठिकाणी उपलब्ध असलेला भारतामधल्या जास्तीत जास्त एक मोठा वर्ग आहे, ओबीसी आहे, SC ST ओबीसी आहे, असे पूर्णच्या पूर्ण समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणून त्या सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी अशी आपली तयारी होती. गेल्या 2 आठवड्यामध्ये आपण मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये गेलेलो आहोत आणि तिथल्या सगळ्या लोकांबरोबर सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून त्यांना जिल्ह्याच्या नियुक्त्या म्हणा किंवा मुंबईच्या नियुक्त्या म्हणा ते आज आपण तो पूर्ण रिपोर्ट प्रदेशाध्यक्षांना दिलेला आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे एक मुंबईची टीम बनवलेली आहे. आपण मुंबईची टीम आम्ही त्यांना दिली, त्याच्यामध्ये त्या साहेबांनी आपल्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी ती नावं आज डिक्लेअर केलेली आहेत. शेवट एक मुंबईमध्ये जेवढे बसपाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी काय संदेश? मुंबईतल्या बसपाच्या कार्यकर्त्यांसाठी किंवा मुंबईमध्ये बहुजन समाज पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. परंतु जसे आता मी सांगितले इतर काही पक्ष आहेत किंवा नवीन आता भूलतापा देणारे पण काही असे उभे राहिलेले आहेत, तर त्यांच्या भूलतापांना कुठंतरी बळी पडून मुंबईमधला एक मोठा बहुजन समाज हा कुठंतरी इतर पक्षांच्या वळचणीला गेलेला आहे. तर मी आपल्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुंबईच्या तमाम मुंबईकरांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही बहुजन समाज पक्षाची विचारधारा, बहुजन समाज पक्षाची कार्यप्रणाली आणि बहुजन समाज पक्षाची काम करण्याची पद्धत एकदा तुम्ही एकदा पहा आणि बहुजन समाज पक्षामध्ये एकदा सामील व्हा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जो व्यक्ती जोही कोण बहुजन समाज पक्षामध्ये एकदा जर आला त्यांनी बहुजन समाज पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती, कार्यप्रणाली जेव्हा एकदा पाहिली तो व्यक्ती किंवा ती आयुष्यभर बहुजन समाज पक्षाला सोडणार नाही, एवढी मी गॅरंटी देतो. कारण हा पक्ष एकमेव असा आहे पूर्ण भारतामध्ये जो संपूर्णपणे संविधानावरती चालतो आणि त्याच सोबत पक्ष चालवण्यासाठी कुठल्याही धन्ना सेठ किंवा जे असे भांडवलदार आहेत किंवा असे लोक आहेत कॉन्ट्रॅक्टर किंवा असे जो कोण पैसेवाले लोक आहेत त्यांच्याकडून पैसा घेत नाही. हा पक्ष आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशावरतीच चालतो. त्याच्यामुळे 100% कार्यकर्त्यांसाठी, 100% बहुजन समाजासाठी आणि 100% जनतेसाठी, जनतेच्या पैशामधून काम करणारा पक्ष आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या समस्या जर सोडवायचा असेल तर जनतेमधलाच माणूस पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर मी सांगितलं तर लोकांच्या मार्फत चालवलेलं जे राज्य ज्याला लोकशाही म्हणतो ती खरी लोकशाही जर कुठं असेल ती बहुजन समाज पक्षामध्ये. म्हणून महाराष्ट्रातल्याच आणि मुंबईमधल्या तरी सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी बहुजन समाज पक्षामध्ये यावं आणि बहुजन समाज पक्षामध्ये काम करावं. आणि आपलं राजकीय जर आपल्याला आपल्या करिअर घडवायचं असेल, ही जर या चाललेला भ्रष्टाचार किंवा ही जी व्यवस्था झाली या व्यवस्थेला जर परिवर्तन करायचं असेल तर बहुजन समाज पक्षाशिवाय पर्याय नाही आपल्याला.